नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल माय सेल्फ शिवानी. आज आहे संडे आणि संकष्ट चतुर्थी सुद्धा. मी आज विचार केला आज संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने आपण ब्लॉगिंग सुरू करूया. मी आतापर्यंत जे प्रोफेशनल व्हिडिओज केले असे प्रॉपर डेली ब्लॉगिंग किंवा घरून असं ब्लॉगिंग केलेलं नाहीये. तर आज महिन्याचा फर्स्ट संडे तर मला कामं आहेत काही. घरचे सकाळी कामं आटपले. आता दुपार झाली आहे. मी विचार केला किराणा भरायचा आहे, तर किराण्याची लिस्ट मी कशी करते ती तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि मी रेडी झाली आहे किराणा आणायला जायला. तर मी पटापट तुमच्याबरोबर लिस्ट कशी करायची हे शेअर करते आणि मग निघते. व्हिडिओ पुढे पण असणार आहे. मी जाता जाता मंदिरात जाईन, तर मंदिर तुम्हाला दाखवते कसं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दादा ही कुर्ती कशी दिसते सांगा. झुडिओचा सेल सुरू आहे. मी कालच गेली होती तिथे झुडिओ आणि ओन मध्ये. तर ही कुर्ती ओनची आहे. मला 399 ची कुर्ती 199 मध्ये मिळाली. 50% ऑफ होतं. तर कुर्ती कशी दिसते? छान आहे. 2-3 कुर्त्या घेऊन आली आहे मी आणि 2 वन पीस. ते पण मी पुढे दाखवेन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये वगैरे. तर आता लिस्ट करूया. तर मी किराण्याची लिस्ट करताना आधी एक मी मास्टर लिस्ट करून ठेवलेली आहे माझ्या फोनमध्ये. ती मास्टर लिस्ट कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे. कारण मास्टर लिस्टचा फायदा असा होतो दर महिन्याला आपल्याला शोधत बसावं लागत नाही की काय आणायचं काय नाही आणायचं. तर मी मास्टर लिस्टमध्ये अशा सगळ्या गोष्टी लिहिते ज्या घरात लागतात. आवश्यक नाही त्या किराण्याच्याच असतील, बाकीच्याही गोष्टी असतात. पण महिन्याला घरात लागतात त्या गोष्टी मी मास्टर लिस्टमध्ये लिहून ठेवते. जसं जसं आठवलं, जसं एखाद्या महिन्यात किराणा आणताना नाही आठवत, पण नंतर आठवतं. महिन्याच्या मधात कधीतरी गरज पडल्यावर आठवते. तर ती वस्तू मी मास्टर लिस्टमध्ये ॲड करत जाते. ही मास्टर लिस्ट आपल्याकडे असली की दर महिन्याला आपल्याला फक्त चेक करायचं असतं की आपल्याला काय आणायचंय आणि काय कमी आणायचंय आणि त्यानुसार मी महिन्याची लिस्ट करते. तर मी लिस्ट घेऊनच बसली आहे. म्हणजे मी माझी लिस्ट पण तुमच्यासोबतच करणार आहे. तर मी तुमच्याबरोबर मास्टर लिस्ट शेअर करते. मास्टर लिस्टमध्ये सर्वात आधी मी लिहिते धान्य. धान्य कोणकोणते लागतात घरी, जसं की तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, पुन्हा जे काही तुम्ही आणत असाल ते धान्य सर्वात आधी लिहायचे. त्यानंतर मी लिहिते तेल. तर तेल मी सोयाबीनचं वापरते. पुन्हा कोणतं तुम्ही सनफ्लॉवर वापरत असेल, शेंगदाण्याचं तेल वापरत असेल, तिळाचं तेल वापरत असेल, ते सगळं लिहायचं. त्यानंतर मी लिहिते कडधान्य. तर कडधान्यामध्ये चणा, वाटाणा, मूग, मटकी, अख्खा मसूर अशा गोष्टी तुम्ही लिहू शकता. त्यानंतर नाश्त्याला लागणाऱ्या गोष्टी. तर नाश्त्याला लागणाऱ्या त्याच्यामध्ये रवा, पोहे, साबुदाणा, भगर किंवा मॅगी, ओट्स, पास्ता अशा गोष्टी मी नाश्त्याच्या सेक्शनमध्ये लिहिते. काही डाळी लागतात घरी, जसं की तुरीची डाळ, चण्याची डाळ, मसूर, मूग, उडदाची डाळ. तर या डाळी मी दर महिन्याच्या किराण्यामध्ये लिहिते. पुन्हा काही पिठं लागतात. बेसन, तांदळाचं पीठ, काही गोष्टी दळून पण आणायच्या असतात. तांदळाचं पीठ जसं झालं, भाजणी काही दळून आणतात किंवा मिक्स करून सगळे धान्य मिक्स करून भाकरीसाठी पीठ दळून आणतो. तर त्या सगळ्या काही वेळेस कॉर्नफ्लोअरचं एखादं पॉकेट मी घेऊन येते. त्यानंतर लिहायचे मसाले, जे कोणते आपल्या मसाल्याच्या डब्यात असतात. त्यात तिखट, हळद, जिरे पावडर, धने पावडर किंवा गोळा मसाला, काळा मसाला, पुन्हा मी आणते दर महिन्याला त्याच्यात सांबर मसाला, पावभाजी मसाला, छोले मसाला. तुम्ही जर नॉनव्हेज खात असेल तर चिकन मसाला, मटन मसाला या गोष्टी पण येतात. पुन्हा खडे मसाले, त्यात अख्खे मसाले जे तुम्ही आणत असाल ते देऊ शकता. पुन्हा मी त्याच्यात तीळ, ओवा या गोष्टी पण आणत असते. जिरे, मोहरी हे पण खडे मसाला सॉरी मसाल्याच्या सेक्शनमध्ये मी लिहिते. आणि पुन्हा एक मसाल्यामध्ये नाही येत, पण नाश्ता बनवताना काही गोष्टी जसं आप्पे बनवायचे असेल, ढोकळा बनवायचा असेल, तर त्यासाठी इनो लागतात. तर इनोचं पॉकेट पण किराण्याच्या लिस्टमध्ये असू दे. त्यानंतर अशा गोष्टी ज्या किराण्यामध्ये लागतात आपल्याला रेग्युलर. त्यात साखर, चहा पावडर, कॉफी, पुन्हा शेंगदाणे, खोबरं,
वेलची किंवा वेलचीचं पावडर आणत असाल तर ते, खसखस लागते आणि काही गोष्टी दर महिन्याला नाही लागत, पण कधीतरी लागतात. जसं की तूर असेल, पुन्हा अ, फुटाण्याची डाळ, ज्याला आम्ही दाडिया म्हणतो. तर त्या गोष्टी पण मी किराणा मास्टर लिस्टमध्ये लिहून ठेवते. दर महिन्याला नाही आणत, पण मास्टर लिस्टमध्ये असलं तर ते चेक करून ते या महिन्यात आणायचे का हे बघता येतं. त्यानंतर लिहायचा बाथरूममध्ये लागणाऱ्या गोष्टी. तर बाथरूममध्ये लागणारं वॉशिंग पावडर, अंघोळीचं साबण, कपड्याचं साबण, पुन्हा टॉयलेट क्लीनर, बाथरूम क्लीनर, फ्लोअर क्लीनर, काही फ्रेग्रन्सेस जर तुम्ही वापरत असेल जसं ओडोनिल वगैरे लावतात बाथरूममध्ये ते, पुन्हा फॅब्रिक कंडिशनर, पुन्हा भांड्याचं साबण किंवा लिक्विड वापरत असाल तर ते, हँड वॉश, अशा गोष्टी बाथरूममध्ये यूज होणार आहेत त्या सेक्शनमध्ये मी लिहिते. त्यानंतर काही एक्स्ट्रा गोष्टी असतात ज्या लागतात आपल्याला, जसं की शॅम्पू, कंडिशनर, पुन्हा हेअर कलर, फेस वॉश. फेस वॉश चेक होतं 2-3 महिन्याचं एका वेळेस स्टॉक घेऊन येते, पण मास्टर लिस्टमध्ये असलं की ते चेक होतं, संपणार असेल तर घेऊन यायचं. त्यानंतर मॉस्किटो रिपेलंट मी किराण्याच्या लिस्टमध्ये लिहिते. एखाद्या वेळेस मुंग्याचा खडू लागतं किंवा कॉकरोचचा पावडर लागतो किंवा ड्रेनेक्स लागतं, जसं की बेसिनमध्ये टाकायचं किंवा टॉयलेटमध्ये टाकायचं, बाथरूममध्ये टाकायचं. ड्रेनेजसाठीचं एक पावडर मिळतं, ते पण मी मास्टर लिस्टमध्ये लिहून ठेवते. त्यानंतर देवघरात लागणाऱ्या गोष्टी. तर देवघरात लागणारं जसं की अगरबत्ती झालं, धूप झालं, पुन्हा वातीचं पॉकेट, कापूर, पुन्हा माचीस, अशा गोष्टी देवघरात लागणाऱ्या. आणि काही गोष्टी अशा असतात ज्या किराण्यामध्ये नाहीये. तुम्ही बाकी कुठे गेले, बाहेर गेले तेव्हा आणू शकता. पण या मास्टर लिस्टमध्ये असलं तर त्या विसरल्या जात नाही. जसं की गरज पडल्यावर त्या आठवतात, पण दुकानात गेल्यावर आठवत नाही. तर तशा गोष्टी पण मी मास्टर लिस्टमध्ये लिहून ठेवते. जसं की झाडू, बाथरूम झाडायचा किंवा गॅलरीमध्ये झाडायचा खराटा, टॉयलेटचा ब्रश, बाथरूम घासायचा ब्रश, कपडे धुवायचा ब्रश, पुन्हा सुपली असेल, कचरा जमा करायची किंवा डस्टबिन बॅग असतील, या मॉलमध्ये गेलं, डीमार्टमध्ये गेलं तेव्हा घेऊन येते, पण त्या लिहून ठेवते. त्यानंतर तुम्ही किराण्याच्या लिस्टमध्ये काही खाऊच्या गोष्टी लिहू शकता, जसं की बिस्किट झालं, टोस्ट झालं, कधीतरी फरसाण आणत असतो आम्ही, जाडवाली शेव आणते भाजी करायला ती, किंवा बडीशेप तुम्ही खात असाल, अशा गोष्टी ज्या आवश्यक नाहीये पण कधीतरी आणलं तर चालतं, तर त्या गोष्टी मी लिहून ठेवत असते. मुरमुऱ्याचं पॉकेट, आमच्याकडे कच्चा चिवडा बनतो तर मुरमुरे लागतात. एखाद्या वेळेस चिवडा पण बनवायचा असला पोह्यांचा तर त्यासाठी पातळ पोहे, मुरमुरे या गोष्टी किराण्याच्या मास्टर लिस्टमध्ये लिहून ठेवायच्या. त्यानंतर मी लिहिते ड्राय फ्रुट्स. तर ड्राय फ्रुट्समध्ये काजू, बदाम, बेसिक खजूर, वॉटरमेलन सीड्स किंवा पंपकिन सीड्स, एखाद्याला चिया सीड्सचं पाणी वगैरे तशी काही प्यायची सवय असेल तर ते, अशा गोष्टी आपण लिहून ठेवायच्या. तर ही झाली किराण्याची लिस्ट. त्यानंतर मी काही टिप्स देणार आहे तुम्हाला, ज्या तुम्हाला यूज होतील. किराण्याची लिस्ट करताना ही मास्टर लिस्ट झाली, ही कायम आपल्या मोबाईलमध्ये असू द्यायची आणि ही लिस्ट घेऊन आपण सगळे घरातले डबे चेक करायचे, की काय आहे, काय नाहीये, काय थोडंसं आहे आपल्याला या महिन्यात कमी आणावं लागेल किंवा काय गोष्टी जास्त आणाव्या लागतील. तर हे अंदाज येईल तुम्हाला. मास्टर लिस्ट बघून मग महिन्याची वेगळी लिस्ट करायची. त्यानंतर हे झाली फर्स्ट टिप. सेकंड टिप, किराणा नेहमी होलसेल दुकानातून घ्यायचा. मॉलमधून, डीमार्टमधून किंवा रिटेलरकडून पण घ्यायचा नाही. कारण रिटेलरचं रेटमध्ये फरक पडतो. होलसेलरचा रेट थोडा कमी असतं, रिटेलरचं जास्त असतं. आणि मॉलचा प्रॉब्लेम असा आहे, आपण जातो एक बजेट घेऊन किंवा एखादी लिस्ट घेऊन, तर आपण त्या लिस्टपेक्षा जास्त सामान उचलतो ऑफर्सच्या किंवा सेलच्या चक्करमध्ये. ऑफर्समध्ये काही गोष्टी आपल्याला उगाच थोपल्या जातात आणि त्यामुळे आपलं बजेट हालतं. तर बेसिक किराणा, महिन्याचा किराणा हा मॉलमधून आणायचा नाही. तुम्ही मॉलमध्ये बाकी एक्स्ट्रा गोष्टी खरेदीसाठी जाऊ शकता, पण किराणा आणायचा नाही. ही माझी टिप आहे, माझा अनुभव आहे. तुम्हाला जे पटतं ते करू शकता. किराणा नेहमी सव्वा महिन्याचा भरायचा. जसं मी फर्स्ट संडेला किराणा भरत असते, पण एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की फर्स्ट संडेला मला नाही जमलं, कुठेतरी बाहेर जावं लागलं, किराणा नाही आणू शकले. तर असं नको व्हायला की ते पहिल्या आठवड्यातच संपलं सगळं आणि अडचण होते. त्यामुळे सव्वा महिन्याचा किराणा भरायचा, म्हणजे एक आठवडा आपला
ॲडजस्ट होतो. किंवा काही वेळेस असं होतं अचानक पाहुणे येतात, अचानक काहीतरी प्लॅन ठरतो, घरी एखादी छोटीशी पार्टी होते, अ, किंवा एखादा सण आला तर स्पेशल काहीतरी बनवणं होतं, तळणं होतं, तर त्याच्यामुळे काही गोष्टी संपतात. तर त्यामुळे सव्वा महिन्याचा किराणा भरायचा. पुन्हा दर महिन्याला कॅलेंडर पण बघायचं. काही वेळेस काही सण येतात एखाद्या महिन्यात. जसं या महिन्यात रक्षाबंधन आलेलं आहे, नागपंचमी आलेली आहे. तर अशा वेळेस स्पेशल मेनू असतं घरी. तर त्यासाठी काही स्पेशल गोष्टी आणाव्या लागतात. जसं की अ, गुलाबजामुन करायचे तर गुलाबजामुनचं पॉकेट आणावं लागेल किंवा एखाद्याला फ्रूट कस्टर्ड करायचं तर कस्टर्ड पावडर आणावं लागेल किंवा जसं संक्रांतीच्या वेळेस तिळगुळचे लाडू करायचे तर मग तीळ जास्त आणावी लागेल, गूळ आणावं लागेल सोबत. तर अशा गोष्टी या सणाच्या नुसार मी आणत असते. तर ही झाली लिस्ट आणि या टिप्स. तर चला निघूया आपण किराणा घ्यायला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी निघत आहे आणि अशा मोठ्या पिशव्या घेऊन जायच्या घरून. कहाँ जाएंगे? किराणा किराणा आणायला. पुन्हा मंदिरात बाजार मंदिरात जाऊ ना. हाँ चलो चलो. कोणती? नाही, पाहिजे चॉकलेटने दात खराब होते. नाही नाही मी काढून देऊ. तुम्ही काढतो मी काढून देते ना. हा मी काढून भेटू. गड़ी है क्या नारियल वाला खोबरा पाडू नको. काय आहे का म्हणले? खोबरा गड़ी है क्या नारियल गड़ी नारियल नारियल है ना बाहेर. सांगता मी येतं तुझे तुम्ही या. वो वाला नहीं सूखा वाला सुकावाला आहे ना. दे दो। अजून ठेवा. मला दे. हे तू. पूर्ण 2.5 तास लागले आम्हाला मंदिरात जाऊन मग दुकानात जाऊन किराणा घेऊन घरी यायला. तर आता होता घरचा स्वयंपाक करायचा. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.